आज आता 2 दिवसाचं विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बोलवलेलं आहे। खरं तर हे विधेयक मराठा आरक्षणाच्या संदर्भात नाही, सॉरी, हो 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 मला परत घ्या। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आजचा 1 दिवसीय जो अधिवेशन आयोजित केलाय, या सरकारतर्फे जे विधेयक मांडण्यात येणार आहे, खरं मला वाटतं की या सरकारचा उपराटा कारभार आहे। पहिल्यांदा 11 वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार, मग गटनेत्याची बैठक होणार, म्हणजे राज्यपाल बोलून जातील आणि मग गटनेत्यांनी चर्चा करायची। मला कळत नाही की इतकं भांबावलंपणा, प्रथा, परंपरा याची काही यांना जाण आहे की नाही। पूर्वी गटनेत्याची बैठक घेऊन त्यावर जर सर्वमत करून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, चर्चा झाली असती, त्या विधेयकातल्या मसुद्यावर काही गोष्टीवर प्रकाश टाकता आला असता आणि समन्वयाने मराठा समाजाला न्याय देता आला असता। परंतु उलटं काम या सरकारने केलं आहे। अगोदर राज्यपालाची बैठक, महोदयांचं भाषण आणि त्यानंतर मग गटनेत्यांची बैठक। म्हणून मला वाटतं की सरकारला समन्वय ठेवून काम करायचं नाही, सरकारला विरोधकांना विश्वासात घेऊन काम करायचं नाही, अशी एकूण या सरकारची परिस्थिती दिसते। एकूण हे भांबावलेलं सरकार आहे आणि यांना सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी किंवा मोडीतच काढलं आहे त्यांनी, अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे। मला मागच्या वेळेस पण हे विधेयक एकमताने मंजूर करायसाठी लावलं। शेवट फलित काय, सर्वोच्च न्यायालयामध्ये जर ते टिकलं नाही, त्याच कुठल्याही विधेयकावर 1 दिवस काय 4 दिवस ठेवा अधिवेशन। आम्ही मागच्या वेळेस म्हणालो होतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा स्पेशल अधिवेशन घ्या। सरकारने वेळ काढूपणा केला। आमची मागणी होती विरोधकांची, मी मागणी केलेली होती, परंतु त्यांनी त्यावेळेस 1 दिवसीचं अधिवेशन घेण्यासाठी सरकारने नकार दिला। आज आता 1 दिवसाच्या अधिवेशनामध्ये तीच गती होऊ नये, सर्वोच्च न्यायालयात झाली। कुठल्याही विधेयकावर चर्चा करून विधेयक संमत झाला तर ते लोकांच्या हिताचं राहील आणि ते टिकेल सुद्धा। परंतु तशी भावनाच सरकारची नाही। क्रेडिट घेण्यापायी सरकारला, समाजाला खड्ड्यात टाकण्याचं काम हे सरकार करत आहे, असं मला ऐकून या पद्धतीवर दिसते आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।